सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, आपण आज आषाढी एकादशीबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आता थोड्याच दिवसामध्ये आषाढी एकादशी येईल ना. सर्व पंढरपूर मनामध्ये नामस्मरणामध्ये दुमदुमलं जाईल आणि प्रत्येक भक्ताला भगवंताच्या ओढीची चाहुल लागलेली आहे. आपली भारतीय संस्कृती सांगते ना, मनुष्यानं सन्मार्गानं वागायला हवं ना. तर मनुष्यानं भगवंताचं नामस्मरण करा, तेव्हाच मनुष्य पूर्ण संस्कृतीत सन्मार्गानं वागेल. सत्याचरण करावं, यासाठी मानवास विविध व्रते करण्यास सांगितलेली आहेत ना. त्यापैकी आषाढी एकादशी आहे ना. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येकानं हा उपवास करावा. आता हा उपवास का करावा ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. आषाढी एकादशीचा जेव्हा आपण उपवास करतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये असलेली पापे, त्या पापांचा नाश होत असतो. जशी आषाढी एकादशी येते ना, तसा पाऊस सुद्धा जोरजोरात चालू होतो. तो जोरजोरात का चालू होतो बरं? जेव्हा भगवंताचं नामस्मरण आपण जपत असतो ना, जेवढ्या जोरात पाऊस चालू होतो ना, तशी पापं आपली वाहून जातात. पण ज्यांची पापं वाहून जातात ना, त्यांचीच पापं वाहून जातात की जो नामस्मरणामध्ये असेल. म्हणून पंढरीच्या वारीला आहे ना, प्रत्येक मनुष्यानं एकदा तरी जावं. तो सोहळा, तो माहोळ बघा. आपण आजसुद्धा बघतो ना. बघा, मराठी फिल्म इंडस्ट्रीचे आदेश बांदेकर तुम्हाला सर्वांना माहीत असतील. एकही पंढरीची वारी सोडत नाही. का सोडत नाहीत बरं? कारण भगवंत आहे ना, या पावलांमध्येच आहे. म्हणजे ही पावले नुसती चालणारी नसतात, तर प्रत्येक पावलामध्ये भगवंताचंच पाऊल आहे ना. जणू काही भगवंत चालत आहे, आपल्या सोबतीला भगवंत आहे. पण मनुष्य आहे ना, गर्वामुळं अहंकारामुळं सर्व काही विसरलेलं आहे. जेव्हा ही पंढरीला ही पावलं चालतात ना, बघा, प्रत्येक मनुष्याला घेऊन चालत असतात. प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली असतो. माऊली जेवलात का? माऊली खाल्लं का? माऊली काही झालं की नाही? म्हणजे प्रत्येकाचं नातं काहीच नसतं. पण भगवंतानं आहे ना, सर्वांना माऊली केलेलं असतं. म्हणून मनुष्यानं आहे ना, जोपर्यंत आपले प्राण आहेत ना, जोपर्यंत आपले जीवन आहे, जेवढं काही 60-70 वर्ष आपण जगणार आहोत ना, 1 वर्ष तरी पंढरीच्या वारीला जावं. आणि तेही गाडीमध्ये नाही, तर पायी वारी करावी, आळंदीची वारी करावी. बघा, ते तेज. आणि जेव्हा ती आषाढी एकादशी येते ना, जेव्हा आपण पंढरपुरामध्ये दाखल होतो, तेव्हा ते वातावरण एवढं प्रसन्न होतं ना. नव्हे तर भगवंत आपण जिथे राहू ना, तिथे आपल्याला दिसू लागतो. आणि एकदा भगवंताचं दर्शन झालं ना, की असं वाटतं की मी हे जीवन का जगत आहोत, मी इथेच राहून जातो. पण मनुष्याला पूर्ण संसार सांभाळायचा असतो ना. आणि भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे, आपल्या संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आता या कलियुगामध्ये आहे ना, संसार करून आपल्याला परमार्थ करायचा आहे. म्हणून अगोदर प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावा. आता तुम्ही वारीला गेलेले असाल ना, तर भगवंताला सांगा, या मांसाहारीपासून माझा पिच्छा सोडवा. मांसाहारी जोपर्यंत आपल्या जीवनातून जात नाही ना, तोपर्यंत भगवंत आपल्याला प्रचिती देत नाही. जेव्हा मांसाहारी खाणं तुम्ही बंद कराल ना, कर्माने वागाल, तेव्हा भगवंत आहे ना, मनोमन तुम्हाला दिसून जाईल. पण ही एकादशीचा उपवास, एकादशीचं व्रत आपण नक्की करावं तरी काय? या एकादशीच्या व्रतामध्ये काय दडलेलं आहे? तुम्ही पंढरीला जा किंवा नका जाऊ, तुम्ही घरी जरी असाल ना, तरी हे आषाढी एकादशीचा उपवास तुम्हाला करायचंच आहे.
असं म्हणतात. हा आषाढी एकादशीचा उपवास आहे ना, जशी आषाढी एकादशी जवळ येते ना, तसं सर्व वातावरण देवालय होतं, देवांचा वास निर्माण होतो. बघा, आपण जरी बाहेर कुठे फिरायला गेलो ना, तेवढं आपल्याला फ्रेश वाटत नाही. पण आषाढी एकादशी जवळ येते ना, तेव्हा सर्व धरणी माता फुलून निघालेली असते ना. जणू काही धरणी माता आपल्याला हेच सांगत आहे की तू पंढरीच्या वारीला जा, तिथे भगवंताचं दर्शन घे, विठुरायाचं दर्शन घे, आणि मग मनोमन तुझ्या जीवनाला शांती मिळेल. पण आपण असं करतो का बरं? कधीच करत नाही. आता या पंढरपुरास येणाऱ्या बघा त्या पालख्या आहेत ना, मोठमोठ्या तालुक्यांमधून राज्यांमधून येत असतात, आणि तो आनंदाचा देखावा आहे ना, एवढा विस्मरणीय असतो ना. आषाढी एकादशीला आहे ना, शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी येते ना, आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांची येते, देहू येथून संत तुकारामांची येते, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची येते, तर पैठण येथून संत एकनाथांची पालखी येते ना. उत्तर प्रदेशातून संत कबीरांची पालखी या पंढरपुरामध्ये येते. म्हणजे हजारो लाखो कोट्यावधीमध्ये भाविक भक्त आहेत ना, हे पंढरपुरामध्ये येण्यासाठी अतिशय नामस्मरणामध्ये दंग झालेलं असतात. म्हणजे जणू काही भगवंत आहे ना, जणू काही त्यांच्यातच आहे. बघा, काही 80-90 वर्षाची जी वृद्ध माणसं असतात ना, ते सुद्धा या पायी वारीला चालतात. नाहीतर जेव्हा घरी असतात ना 17,000, पण जेव्हा वारीला चालतात ना, एक सुद्धा त्यांच्या पाठीमागे आजार नाही, कधी पाय दुखत नाही, कधी पाय ठणकत नाही. म्हणजे एवढी ऊर्जाही येते तरी कुठून? बघा, हे आपलं आयुष्य आहे ना, असंच वाया जाणार आहे. पण आपण भगवंताच्या चरणी जर हे लीन केलं ना, तर खरा आनंद आपल्या देहाला होणार आहे. म्हणून अनेक संतांनी मोठमोठे ग्रंथ लिहिले, अतिशय वेगवेगळ्या प्रकारे भगवंताची लीलाच केली ना. पण आपल्या जीवनामध्ये खरा आनंद मात्र आहे कुठे बरं? आज खरा आनंद आहे ना? नाहीतर आपल्या जीवनामध्ये सदा संकटच असतात, सदा दुःखच असतात. पण हे 5-10 दिवस, 1 महिना, काही ठिकाणीवरून 1-1, 1.5 महिना पालखी चालत असते. हे एवढे दिवस आहेत ना, हे वर्षातील एवढे दिवस आहेत ना, ते आपले खूप आनंदाचे दिवस आहेत. आणि हे आनंदाचे दिवस आहेत ना, आपल्या जीवनामध्ये दरवेळेस येतात का बरं? कधीच येत नाही. म्हणून आषाढीच्या वारीस आपण सुगीची उपमा दिलेली आहे ना. शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करून वारीला निघतात ना, आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेलं धान्य आहे ना, ज्याप्रमाणे शेतकरी बघा आपल्या शेतामध्ये लावत असतो ना, आपल्या शेतामधून काढतो ना, त्याप्रमाणे हे पिकलेलं धान्य ते वर्षभर तो शेतकरी वापरत असतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो ना, तेच वर्षभर व्यवहारामध्ये वापरतो. म्हणजे या आषाढी वारीचा महिमा आहे ना, नगण्य आहे, त्याची आपण गणना करू शकत नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण एका अभंगामध्ये ऐकतो ना, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. म्हणजे प्रत्येक भक्ताचा हा देह मात्र कुठे असतो बरं? चला पंढरीला जाऊ. जीवाचा जीवलग म्हणजे कोण? जीवाचा जीवलग म्हणजे माझा भगवंत आहे, विठ्ठल पांडुरंग आहे. त्याला पाहिल्याशिवाय आहे ना, हे नयन दुसरं कोणाला पाहू शकत नाही.
आणि इकडं आपली मुलं मुलींच्या मागे लागतात, मुली मुलांच्या मागे लागतात. हे प्रेम आहे ना फक्त शरीर सुखासाठी प्रेम आहे? खरं प्रेम आहे ना माझ्या भगवंताचं भक्तावरती आहे, भक्ताचं भगवंतावरती आहे. हे जेव्हा आम्हाला दिसेल ना तेव्हाच खरा भारत देश पुढे जाईल, नाहीतर जाईल का बरं? आज आपण पाहतो एवढे अत्याचार वाढलेले आहेत. ज्याला आपण रक्षणकर्ता म्हणतो ना तोच भक्षक झालेला आहे. एक राजा छत्रपती शिवाजी महाराज होते आणि इथे आताचे मंत्री. नक्की आशेच्या दिशेनं नक्की पाहावं कुणाकडं? एकच माझा भगवंत राहिलेला आहे ना की तोच माझी रक्षा करू शकतो. पण मनुष्याचा भगवंतावर विश्वास नाही तर तो वारीला येईल का बरं? एक महिना गोव्याला फिरायला जातो पण 2 दिवसासाठी पायी वारीला येत नाही. गोव्याला जाऊन तो दारू पितो, सर्व नशा करतो, पण थोड्या नामस्मरण घ्यायची वेळ आली ना की त्याला घेता येत नाही. तो काय म्हणतो बरं? मला कामं आहेत, मला माझ्याकडे व्याप आहे, असं बोलून चालेल का बरं? जेव्हा आपण भगवंतासाठी वेळ काढू ना मग आपल्या सुखासाठी भगवंतसुद्धा वेळ काढेल ना. म्हणजे कोणतीही गोष्ट होत असते ना, भगवंताला जर आपल्याला काही दिलं तर भगवंत आपल्याला देईल. आता विशेष म्हणजे भगवंताला देण्या एवढं आपण मोठं नाही. आपल्याला ज्याने निर्माण केलं ना तो भगवंतच आहे, ज्याचं खातो तोच भगवंत आहे. आपण भगवंताला काही देत नसतो, आपल्या सुखासाठी जो भगवंताचं नामस्मरण घेत असतो. एवढं प्रत्येकानं लक्षात घ्या. भगवंताची महिमा सांगायचं झालं ना, बघा मागच्या वर्षी एका पत्रकारानं एका वारीतील भक्ताला विचारलं, एका वारकऱ्याला विचारलं की बाबा तुमची घरी शेती आहे, बघा पीक मोठं झालेलं आहे, त्यावर पाहायला कोणी घरी आहे की नाही? तुमचं सर्व पीक बघा पाण्यामध्ये पूर्ण कुजून जाईल ना, ते वाया जाईल, त्याची चिंता तुम्हाला आहे की नाही? तुम्ही सर्व सोडून इकडे वारीला आलात. तर त्या वारकऱ्याने त्या आजोबांनी काय उत्तर दिलं बरं? बघा त्यांनी त्या पत्रकाराला सांगितलं की सर्व पाहणारा तू आहे, जरी ते वाया जरी गेलं ना तरी मी मरणार आहे का बरं? भगवंत माझा मला मरून देणार नाही, म्हणून ते वाया गेलं ना तर ते आता काय वाया जाऊ, मला काही घेणं देणं नाही आहे. म्हणजे हा श्रद्धा, हा विश्वास आपल्याला कुठे मिळेल का बरं? कुठेच मिळणार नाही. ह्या वारीतील आनंद आहे ना, त्या आजोबांकडं पाहून ही वयोवृद्ध झालेली माणसं आपण बोलतो ते खूप जुनं जीवन जगतात, त्यांना काही येत नाही. पण खरंच सोनं आहेत ना, आपले आजोबा आहेत, आजी आजोबा आहेत, आपले वडील आई वडील आहेत, पण आपण त्यांना तुच्छ मानतो. आपण म्हणतो काळ पुढे चाललाय, मी मागे राहून जमणार नाही. आता काळ पुढे चाललाय म्हणजे काय? हे नवीन जमान्यातील माणसं आहेत ना, यांच्यामध्ये काळ पुढे चाललाय म्हणजे काय? माझ्या दुश्मनाची मुळं, माझ्या मित्राची मुळं मोठमोठे विद्वान झाले, मोठमोठे इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, आणि माझा मुलगा मात्र वाऱ्या करतोय. हे योग्य आहे का बरं? अशी आहेत ना विद्वान लोक बोलतात. बघा कधीतरी ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. असं जो कोणी बोलेल ना त्याला नक्कीच सांगावं, जो इंजिनियर झाला ना त्याला जर एका हॉस्पिटलमध्ये बसवलं ना तर त्याचा पैसासुद्धा काही करू शकत नाही. हॉस्पिटल जो चालवतो तो डॉक्टर आहे ना, त्या डॉक्टरला चालवणारा माझा भगवंत आहे. तो भगवंत आहे ना, जेव्हा एक नुसता हात फिरवेल ना तरीसुद्धा सर्वांचा नायनाट होईल. पण भगवंत असं करतो का बरं? कधीच करत नाही. सर्व लेकरं ही भगवंताचीच आहेत ना, तो सर्वांना समान मानतो. पण जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो ना तर भगवंताचं आपण स्पेशलच होतो ना. म्हणून भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहावं. आपल्याला भक्ती करता येत नसेल ना, भगवंताचं नामस्मरण करता येत नसेल, निदान
जी लोक भगवंताचं नामस्मरण करतात ना, जी पायीवारी करतात, त्यांची निंदा नाळस्ती करू नका. निदान ते तरी करा. नाहीतर जे बघा माळकरी असतात, वारकरी असतात, मांसाहार खात नाही, जे कंटिन्यू वारीला जातात ना, आपण त्यांना काय म्हणतो बरं? आपण म्हणजे शिक्षण झालेली माणसं काय म्हणतात बरं? त्याला काही एक शब्द वापरला जातो. उच्च शिक्षित लोक काय म्हणतात बरं? की आमच्या मनामध्ये देव आहे, आमच्या मनामध्ये भगवंत आहे. आम्ही का जाऊ बरं त्या तीर्थयात्रेला? आणि कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार सर्वच तुमचे म्हणतात ना की देव तर हृदयामध्ये आहे, मग आम्ही त्या वाऱ्यांना काय जायचं बरं? बघा, म्हणजे चित्र विचित्र असे प्रश्न निर्माण करून आहे ना, ही लोक दिशाभूल करत असतात. पण त्यांना सांगणं आहे, तुमचा जो हे हृदय आहे ना, हा तुमचा जीव चालवतो ना, तो माझा भगवंत आहे. मग त्याची सेवा करायला नको का बरं? जेव्हा आपण इथे मनोभाव एक पवित्र मन घेऊन तिथे जातो ना, तेव्हा भगवंताला सुद्धा आनंद होत असेल ना, की माझा भक्त मला भेटण्यासाठी आला आहे. आता मन मंदिरामध्ये आपल्या मनामध्ये भगवंत तर सदा वेळा असतो, 24 तास असतो. पण जेव्हा बघा भगवंताची जेव्हा हा सोहळा असतो, आषाढी एकादशी असते, आळंदीची यात्रा असते, तेव्हा आपण जातो ना, तेव्हा भगवंताला सुद्धा सुख वाटतं, भगवंताला सुद्धा आनंद होतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण आहे ना, हे जेव्हा आपण वारीमध्ये जातो ना, तेव्हाच कळतं काय तो महिमा आहे. मनुष्याला घरादाराची ओढ राहत नाही, फक्त माऊली माऊली माऊली. विठ्ठल रुक्माई, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, बघा फक्त संतांचा महिमा. आणि हा संतांचा महिमा आहे ना, माझ्या संतांनी, माझ्या हिंदू संस्कृतींनी आपल्याला शिकवला ना, पण आपण हे सर्व विसरलेलो आहोत. आपण कपड्यांनी मात्र आपले शरीरावरचे कपडे कमी केले, पण या वैखरीमध्ये नामस्मरण जास्त केलं नाही. आपण फक्त केस वाढवले, पण आपल्या जीवनामध्ये कसं बोलावं, कसं राहावं हे आपल्याला समजलं नाही. मग आपण हे जीवन जगतो का बरं? आपण एकीकडे म्हणतो काळ पुढे चालला, आपणही पुढे जायला हवं, पण तुम्हाला रक्त बदलता आलं का बरं? माझ्या भगवंतानं जे रक्त निर्माण केलं ना, ते रक्त तुम्हाला बनवता आलं का बरं? तुम्ही कितीही संशोधन केले, पण रक्त बनवता आलं का बरं? अजिबात नाही. जे भगवंताचं कार्य आहे ना, ते अफाट आहे, ते कोणालाही वर्णन करता येऊ शकत नाही. आता आमच्या हे तोंडून जे बोलवतं ना, तो भगवंतच आहे ना, आम्ही फक्त नाममात्र आहोत. म्हणून भगवंताला दोष देऊ नका. पंढरीची, आळंदीची अतिशय पवित्र मनाने वारी करा आणि मनामध्ये फक्त नामघोष घ्या. विठ्ठल रखुमाई, रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.